नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका नव्या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत। ती योजना म्हणजे मोफत वीज, राज्य सरकारचा मोठा निर्णय। मित्रांनो, आज शासनाने मोफत वीजेचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आपण। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जी राबवली आहे, राबवण्याबाबतचं परिपत्रक काढलं आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाणकामगार विभागाने दिनांक 5 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे बघा, म्हणजे GR द्वारे। यामध्ये सांगितलं आहे की शेतकऱ्यांना जी 8 ते 10 तास वीज 3 फेजची लागायची ती आम्ही चक्राकार पद्धतीने उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर म्हणजे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात खालील मुद्द्याची घोषणा केली बघा। भारतातील शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे, मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय यामध्ये राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 24 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचा कालावधी सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। पात्रता राज्यातील 7.5 पर्यंतच्या शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील। योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती सर्व शेतकऱ्यांना 7.5 पर्यंतचा भार असलेल्या यांना मोफत वीज देण्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे बघा। याच्यात वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलत पोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल। मागील त्याला सौर पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे बघा। यामध्ये निधी कोणत्या लेखाशीर्षांतर्गत उपलब्ध करून दिलाय ही सुद्धा माहिती दिलेली आहे। याप्रमाणे शासनाने सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं धोरण एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत ठरवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला शासनाच्या इतर योजनेची माहिती पाहिजे असल्यास आपण तशी कमेंट करावी व काही अडचण असल्यास त्याबाबतची सुद्धा कमेंट आपण करायला हरकत नाही। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।